नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चेतन पाटील आज तुमच्या समोर घेऊन येत आहे एक नवीन टॉपिक, तो म्हणजे मल्टिप्लिकेशन। आता मल्टिप्लिकेशन करत असताना आपल्याला ही अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया असते। जर हा वेळ वाचवायचा असेल तर निश्चितपणाने तुम्ही या पद्धतीचा अवलंब करू शकता। फक्त ही पद्धत कधी अवलंबता येईल, ज्या वेळेस आपण 10 to 20 आणि 100 to 120 या दरम्यानचे जर नंबरचे मल्टिप्लिकेशन असेल तर निश्चितपणाने तुम्ही या सर्व पद्धतीचा अवलंब करू शकता। तर ती पद्धत कशी आहे ती आता आपण बघूया। सगळ्यात पहिल्यांदा 12 into 14 याचा मल्टिप्लिकेशन येतो। 10 plus 2 केला तर 12 होतात, म्हणून मी इथं 2 घेणार। 10 plus 4 केला तर 14 होतात, म्हणून मी इथं 4 करणार। नेहमी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला स्ट्रेट मल्टिप्लाय करायचं आहे। त्याच्यानंतर 4 2 जा 8, इथं 2 डिजिट आहे आणि इथं एकच डिजिट आला, म्हणून कॅरीचा प्रश्नच येत नाही। म्हणजे 4 into 2 8। त्यानंतर या जो काही क्रॉस आहे त्या क्रॉसचं ऍडिशन करू शकतात तुम्ही। 14 plus 2 पण करू शकतात आणि 12 plus 4 पण करू शकतात। मग 14 plus 2 केला तर 16, म्हणजे 12 into 14 त्याचा आन्सर येतं 168। त्यानंतर 14 into 15, 10 plus 4 केला तर 14 आणि 10 plus 5 केला तर 15। स्ट्रेट मल्टिप्लाय करायचा। 5 2 जा येतो 20, इथं 0 घ्यायचा, कॅरी येतो 2 आणि मी सांगितल्या पद्धतीने क्रॉस तुमची ऍडिशन झाली पाहिजे। मग 15 plus 4 19, 19 plus 2 20, म्हणजे 14 into 15 याचा आन्सर येतं 210। त्याच पद्धतीने 10 plus 6 16, 10 plus 1 11, 6 1 जा 6, एकच डिजिट आलेला आहे म्हणून कॅरी घ्यायची गरज नाही। 11 plus 6 17, म्हणजे 16 into 11 याचा मल्टिप्लिकेशन येतो 176। हे झाले 10 to 20 च्या दरम्यानच्या संख्या। आता आपण बघणार आहोत 100 to 120। फॉर एक्झाम्पल घेऊया 104 into 105। आता बघा हे 3 डिजिट मल्टिप्लिकेशन नंबर आहे। हे अत्यंत वेळ घेऊ, ही वेळ लागतो हे मल्टिप्लिकेशन करताना। पण जर तुम्ही या पद्धतीचा अवलंब केला तर निश्चितपणाने तुमचा वेळ इथे वाचणार आहे। तर 100 च्या पुढे प्लस केला 4 तर येतो 104, म्हणून इथं केला प्लस। 100 च्या पुढे 5 प्लस केला तर येतो 105, म्हणजे इथं करणार 5 5 4 जा 20। आता इथं 3 डिजिट नंबर आहे म्हणून इथं 2 डिजिट नंबर आला, कॅरी घ्यायची गरज नाही। जर इथं 3 डिजिट नंबर आला असता तर इथला नंबर आपल्याला तो कॅरी घ्यायचा असतो, परंतु इथं 2 डिजिट आहे म्हणून कॅरी घ्यायची गरज नाही। मग 105 प्लस 4 आन्सर येतं 109, म्हणजे 104 मल्टिप्लाय बाय 105 याचा आन्सर येतं 10,920। त्याच पद्धतीने पुढचं घेऊया 108 and 110। सपोज जर 100 च्या पुढे प्लस 8 केला तर आन्सर येतं 100, म्हणून इथं 8 घेणार। आणि 100 प्लस 10 केला तर 110, म्हणून इथं 10 घेणार। मी सांगितल्या पद्धतीने स्ट्रेट मल्टिप्लाय। 10 8 जा 18, 3 डिजिट नंबर आहे, इथं 2 डिजिट नंबर आले, कॅरीची गरज नाही। आणि क्रॉस आपण मल्टिप्लाय करणार, सॉरी क्रॉस आपण ऍडिशन करणार आणि ऍडिशन येते 110 प्लस 8 118, म्हणजेच 108 into 110 यांचा मल्टिप्लिकेशन येतो 11,818। अशी ही अत्यंत सोपी पद्धत आहे। जर तुम्ही या पद्धतीचा जर तुम्ही वारंवार अभ्यास केला तर ज्यावेळेस 10 to 20 100 and 120 च्या दरम्यानचे ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन येतात तुम्ही ओरली सुद्धा करतात। आणि याचाच परिणाम असा होता की ज्यावेळेस आपण हे मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस आपले मल्टिप्लिकेशनचा जो वेग आहे, जो स्पीड आहे, तो अत्यंत जलद गतीने वाढतो। आणि याचा आपल्याला परीक्षेला जेव्हा तुम्ही एक्झाम देतात त्या एक्झामला निश्चितपणाने फायदा येतो। म्हणून जर तुम्ही 10 to 20 100 and 120 जर तुम्ही या पद्धतीचा अभ्यास केला तर निश्चित पद्धतीने तुमचे मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह व्हायला माझी मदत होणार आहे। हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणाने तुम्ही आपले मित्र असतील, आपले नातेवाईक असतील यांना शेअर करा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा हे मल्टिप्लिकेशन हे त्यांना सोडवण्यास मदत होतील। धन्यवाद, थँक्यू।